हॅलो. आजचा विषय खूप इम्पॉर्टंट आहे. 30 जानेवारी 2026 पिरियड्स राईट्सला म्हणजेच फंडामेंटल ह्युमन राईट्सला जगभरात आणि भारतात खूप मोठी अशी मान्यता मिळाली आहे. हे राईट्स फक्त हायजीनबद्दल नाही तर डिग्निटी आणि इक्वॅलिटीबद्दल आहेत. फर्स्ट वन इज अ राईट टू मेन्स्ट्रुअल डिग्निटी. पिरियड्स ही एक नॅचरल आणि बायोलॉजिकल प्रोसेस आहे. कुणालाही याच्या नावाने शेम किंवा स्टिग्मा फील करू दिला नाही पाहिजे. सेकंड म्हणजे राईट टू सॅनिटायझेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर. पब्लिक प्लेसेस, स्कूल्स किंवा वर्क प्लेसेसमध्ये स्वच्छ टॉयलेट आणि पाणी असणे हा आता एक गरजेचा हक्क बनला आहे. थर्ड म्हणजे राईट टू मेनिस्ट्रियल प्रोडक्ट्स दॅट इज सॅनिटरी पॅड्स किंवा कप्स. गव्हर्नमेंटने निश्चित केले आहे की पिरियड्स प्रोडक्ट्स अफोर्डेबल मिळावेत आणि रुरल एरियामध्ये पॅड्स फ्री किंवा खूप कमी किमतीमध्ये मिळाले पाहिजेत आणि मिळाले पाहिजेत. हा फंडामेंटल राईट म्हणून बघितला जातो. आणि फोर्थ वन इज अ राईट टू मिनिस्ट्रियल लीव पॉलिसी, पिरियड लीव. 2026मध्ये या विषयावर खूप मोठी अशी चर्चा झाली आहे आणि ब्रेंच कॉम्स अँड स्टेट्स पिरियड्स लीवला सपोर्ट करत आहेत. पिरियड्समध्ये तुम्हाला खूप असे मोठे क्रॅम्प्स किंवा या क्रॅम्प्समुळे तुम्हाला काम करणे शक्य होत नसेल तर तुम्ही त्यावेळेस सुट्टी घेऊ शकता. हा तुमचा राईट टू हेल्थचा एक भाग आहे. राईट टू मेनिस्ट्रियल एज्युकेशन. स्कूल्समध्ये मुलींना दोघांनाही पिरियड्सबद्दल माहिती देणे कंपल्सरी आहे. सोपी गोष्ट म्हणजे पिरियड्स आर नॉट अ चॉईस बट हेल्थ इज अ राईट. कुणालाही तुमच्या पिरियड्समुळे तुम्हाला कमी लेखण्याचा अधिकार नाही. एवढंच सांगायचं आहे. थँक्यू. टेक केअर. बाय.